नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही एकदम पूर्ण बघा. तुम्हाला ह्या व्हिडिओमधून खूप शिकण्यासारखं काही मिळणार आहे. तुमचा चॅनल कशाप्रकारे ग्रो होऊ शकतो, ही एकदम सिक्रेट एकदम तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर एकदम लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचा व्हिडिओ एकदम लवकरात लवकर ग्रो होण्यासाठी खूप मदत होईल. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या इम्पॉर्टंट पॉईंटला सुरुवात करूया. यूट्यूब जे असतं ते किती लवकर ग्रो करतो, म्हणजे केव्हा ग्रो करतो? तर मित्रांनो, नवीन जो यूट्यूब चॅनल असतो, तो यूट्यूब केव्हा बूस्ट करतं? आपला चॅनल एकदम जास्त प्रमाणात, म्हणजे नवीन यूट्यूब चॅनल यूट्यूब केव्हा बूस्ट करतं? बाकीचे जे मोठे चॅनल असतात, जे मोठे चॅनलवरून जे यूट्यूबर्स असतात, ते अर्निंग तर करतात. त्यांचा विषय आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि नवीन यूट्यूब चॅनलचा आपण सांगू. तर मित्रांनो, नवीन यूट्यूब चॅनल जो असतो, तो आपला यूट्यूब चॅनल जो असतो, तो केव्हा बूस्ट करतं? किती वेळाने बूस्ट करतं? तर मित्रांनो, हा पॉईंट आपला एकदम आज इम्पॉर्टंट होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून ह्याप्रमाणे जर तुम्ही काम केले, तर तुमचा चॅनल म्हणजे एकदम खूप लवकर बूस्ट होऊ शकतो. तर मित्रांनो, लक्ष देऊ नये का? तर मित्रांनो, आपण एखादा नवीन चॅनल खोलला आणि त्याच्यावर आपले काम करत राहिलो आणि तो आपला लवकर 1 महिना झाला, 2 महिने झाले किंवा 3-4 महिने पण झाले. तोपर्यंत आपला तो चॅनल बूस्ट होत नाही. आपल्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओवर 5, 10, 15, 20, 40 ते 50 पर्यंत व्ह्यूज येतात किंवा 100 जास्तीत जास्त 100 व्ह्यूज येतात आणि तुम्ही 3ही किंवा 4ही महिने काम करत आहात, तरी 4 महिन्यापर्यंत 100 व्ह्यूज येतात आणि त्याच्यापासून त्याहून काही 2-3 व्हिडिओवर 100 पेक्षा जास्त व्ह्यूज जातात आणि जास्त व्ह्यूज म्हणजे 100च्या खाली 100 पर्यंत येतात आणि 100च्या खालीच असतात. म्हणजे आपला चॅनल अजून एकदम चांगल्या प्रकारे बूस्ट झाला नाही, ग्रो झाला नाही. तर मित्रांनो, यूट्यूब ज्यावेळेस समजा आपल्याला कंप्लीट 70 ते 80 व्ह्यूज येतात आणि त्यावेळेस जास्त करून केव्हा जर 100 जात असतील आणि 100च्या वरती व्ह्यूज आपले जात नाही, त्यावेळेस तुम्ही काम करत असता ज्यावेळेस तुमचे व्ह्यूज 120 ते 150 किंवा 200 पर्यंत जात असतील एखाद्या किंवा 2 व्हिडिओवर, तर ते व्हिडिओ जे असतात, त्या व्हिडिओच्या संबंधात तुम्ही परत व्हिडिओ बनवा. ज्या व्हिडिओचे व्ह्यूज आपले 200 पर्यंत गेले आहेत, 150 ते 200, जास्त प्रमाणात तर आपली 100च्या खाली आहेत आणि ज्यावेळेस तुमचे 150-200 एखाद 1-2 व्हिडिओवर व्ह्यूज जात असतील, त्यावेळेस यूट्यूब जे असते त्या व्हिडिओवर आपल्याला बूस्ट देत असतं आणि यूट्यूबचा असं आहे की ज्यावेळेस जास्त बूस्ट देत असतं, त्यावेळेस त्या टॉपिकवर आपण परत व्हिडिओ बनवले पाहिजे आणि त्या त्याच टॉपिकवर नाही तर त्या संबंधाच्या टॉपिकवर थोडे अलग करून, थोडी टायटल चेंज करून आपण त्या व्हिडिओच्या संबंधात थोडा अलग व्हिडिओ बनवून परत अपलोड करायचं. एकदम चांगल्या प्रकारे एडिटिंग वगैरे करून आपण परत व्हिडिओ बनवायचं. म्हणजे ते 150 ते 200 व्ह्यूज जातात, त्या व्हिडिओ संबंधात परत व्हिडिओ तुम्ही जर बनवले, त्यावेळेस आपल्या यूट्यूब जे असतं ते व्हिडिओना बूस्ट देत असतं. त्याच्यामुळे आपले ते व्हिडिओ खूप प्रमाणात बूस्ट होतात आणि लवकर ग्रो होतात. तो चॅनल मग थोडा लवकर फास्ट ग्रो होतो. म्हणजे ज्यावेळेस आपला व्हिडिओवर 150, पहिले तर 100च्या खाली व्ह्यूज येत होते आणि काही 1-2 व्हिडिओवर जर 150-200 गेले, त्यावेळेस आपण 150-200च्या त्या व्हिडिओच्या संबंधात जर परत व्हिडिओ काढले आणि शूट करून जर आपण त्या व्हिडिओ संबंधात परत व्हिडिओ अपलोड केले एडिटिंग करून आणि त्या व्हिडिओवर पण आपले व्ह्यूज जास्त येतात. म्हणजे ते व्हिडिओ यूट्यूब जे असते ते आपले बूस्ट करतं आणि त्या व्हिडिओवर आपले एकदम चांगल्या प्रकारे आपला चॅनल जो असतो तो ग्रो होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, एकदा जर आपले जास्त सबस्क्रायबर झाले, समजा 1000 सबस्क्रायबरच्या पुढे एकदा जर
आपले जे असतात सबस्क्रायबर ते वाढले 1000च्या पुढे 1000च्या पुढे आणि आपला वॉच टाईम पण वाढला. आपला चॅनल समजा मोनेटाईज झाला एक वेळेस चॅनल जर मोनेटाईज झाला आणि त्यावेळेस जर आपण एका कॅटेगरीवर काम न करता थोडी अलग-अलग म्हणजे काही माणसं असं करतात की एकच कॅटेगरीवर काम करत नाही. म्हणजे जरीही त्या समजा टेक कॅटेगरी आहे. तर टेकच्या संबंधात जर आपलं यूट्यूब चॅनल कसा ग्रो होतो, ह्या टेकवर म्हणजे हे जे असते ह्या टेक चॅनलवर ह्या टेक कॅटेगरीवरती यूट्यूब चॅनलच्या टेक कॅटेगरीवरती फक्त एखादं कसं असतं की माहिती देत आपण असतो की यूट्यूब कसा ग्रो होतो, यूट्यूब चॅनल कसा ग्रो होतो, ह्यावर जर आपण माहिती देत असलो, तर त्याच्यामध्ये जर आपण साईट लावून परत काही व्हिडिओ काय करतो की अनबॉक्सिंगचे पण आपण काही व्हिडिओ टाकतो. म्हणजे ह्या जर मोबाईलची अनबॉक्सिंग असो किंवा कोणत्याही साहित्याची अनबॉक्सिंग असो, ते पण आपण त्याच कॅटेगरीवर काम केलेत. म्हणजे भरपूर काही अशा त्या संबंधातच आपण वेगळे पण कॅटेगरीवरचे थोडे आपण त्याच्यावर एज्युकेशनवरच आपण आणून जर पाडले, म्हणजे टेक कॅटेगरी आणि काही अनबॉक्सिंगचे पण आपण त्याच्यात जर आपण व्हिडिओ काही टाकत असलो, म्हणजे अपलोड करत असलो, तर काही त्याच्यावर कमी व्ह्यूज येतात आणि तो थोडा मिक्स कंटेंट होतो. त्याच्यामुळे आपला व्हिडिओ ते बाकीचे व्हायरल होत नाही आणि ग्रो होत नाही. त्याच्यामुळे असे ते अनबॉक्सिंगचे व्हिडिओ जे असतात, ते पण आपण सोडून देऊ आणि वेगळ्या कॅटेगरीमधले जर आपले येत असतील, समजा ब्लॉगिंगचे काही यूट्यूबर्स असतात, नवीन असतात. त्याच्यामुळे आपण काही मिक्स कंटेंट टाकून अपलोड करूनसुद्धा आपण व्हिडिओ आपला चॅनल जो असतो तो चालवत असतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपला चॅनल जो मोनेटाईज झाला, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटा वॉच टाईम पूर्ण झाले, त्यावेळेस आपण ज्या कॅटेगरीवर खरोखर काम करतो, त्याच कॅटेगरीवर आपण काम करायचं. म्हणजे जरी आपली कॅटेगरी जर टेकची असली, तरीही आपण जर टेकची कॅटेगरी असली म्हणजे आपण जर अनबॉक्सिंगच्या संबंधात जर काही एक व्हिडिओ अपलोड करत असलो, तर आपण एज्युकेशन संबंधात जर आपण यूट्यूबवर ग्रो कसं व्हायचं काही एक व्हिडिओ जर जर आपण इकडे टाकला, तर आपला जर जास्त करून जर ऑडियन्स जर आपण अनबॉक्सिंगचे व्हिडिओ पाहत असतील, तर व्हिडिओ ग्रो करण्याचे व्हिडिओ ते का बघतील? ते एकदम कमी प्रमाणात बघतील. म्हणजे त्यांना जास्त इंटरेस्ट होणार नाही. त्याच्यामुळे ते कमी बघतील. तर मित्रांनो, एकदा जर आपलं 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटा वॉच टाईम जर पूर्ण झाले, तर ज्या कॅटेगरीवर तर आपण काम करतोच, पण त्याच संबंधात जर आपण काम करत असलो, म्हणजे कोणत्या विषयावर आपण काम करतो, त्याच विषयावर जर आपण काम करू, तर मित्रांनो आपल्याला हा तरीका बेस्ट आहे आणि ह्यावर आपला चॅनल एकदम यूट्यूब बूस्ट देतं आणि आपला चॅनल ग्रो होतो. तर मित्रांनो, एकदा आपला चॅनल बूस्ट झाला, की आपण वेगवेगळ्या कॅटेगरीवर मिक्स अड्डा करून आपण काम करायचं नाही, मिक्स कंटेंटवर काम करायचं नाही. एकदा चॅनल मोनेटाईज झाला, तर आपण एकच कॅटेगरीवर काम करायचं. म्हणजे भरपूर कॅटेगरी अशा आहेत, तर त्या अलग-अलग कॅटेगरीवर काम करायचं नाही. आपण एक कॅटेगरीवर काम केले तर ऑडियन्सला समजतं, की हा जो यूट्यूबर्स आहे, तो आपल्याला एकच कॅटेगरीवर काम करतो आणि एकच कॅटेगरीवर ते व्हिडिओ जे असतात ते आपल्याला पाहायला भेटतात आणि ते मन लावून व्हिडिओ पाहतात आणि पूर्ण बघतात. त्याच्यामुळे एकदा आपला चॅनल जो असतो तो मोनेटाईज झाला, की आपण परत मिक्स कंटेंट करून आपण व्हिडिओ बनवायचे नाही. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ जो बूस्ट देतं यूट्यूब, थोडं-थोडं जर बूस्ट झाला, तर त्याच ज्या व्हिडिओवर आपले जास्त व्ह्यूज आले, त्याच व्हिडिओ संबंधात परत आपण व्हिडिओ बनवायचे आणि आपला व्हिडिओ त्यावेळेस बूस्ट देता यूट्यूब लवकर फास्ट ग्रो करतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल, की नेमकं आपल्या नवीन चॅनलला जे यूट्यूब असतं ते केव्हा बूस्ट करतं. तर परत एकदा सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस आपले जर 100 ते 80 व्ह्यूज येत असतील, त्यावेळेस काम करता
एखाद्या किंवा 2 व्हिडिओवर 1-2 व्हिडिओवर आपला 150 ते 200 पर्यंत व्ह्यूज गेलेत. ते व्हिडिओ का गेलेत म्हणजे त्या संबंधाच्या व्हिडिओवर आपण परत अलग थोडं बनवून परत व्हिडिओ आपण अपलोड करायचा. म्हणजे जेणेकरून आपल्या त्या व्हिडिओवर पण यूट्यूब थोडं बूस्ट देईल आणि त्यावेळेस आपला चॅनल जो असतो तो लवकर ग्रो होतो. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने काम केले तर तुमचा चॅनल एकदम लवकर, खूप लवकर म्हणजे खूपच लवकर ग्रो होईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.